At the residence of Shantaram Shetty in Pasri, an eco-friendly decoration was set up before Lord Ganesha using traditional patravuli and room, showcasing devotion in harmony with nature. साईशा शांताराम शेट्टी. तुम्ही अंदू जे डेकोरेशन केला पळय तेका कितले दीस लागले आणि कसले साहित्य यूज केला? आमका 1 महिनो लागलो हे डेकोरेशन करपाक. सगळ्यांनी आमका हेल्प केली. आम्ही जितली आसा 18 जाणां तितल्यांनी हे डेकोरेशन केले. आमका हे द्रोणे लागले, पत्रावळी लागले आणि तेका सुतली लागले, बांबूज लागले. ते आमका त्या काकान दिले. आणि आम्ही हे सगळे मिळून रातभर असे कंप्लीट बी केले. आणि आम्ही वर्षाच्या वर्ष आता इको फ्रेंडली करतले असे आम्ही हे केला. कितला गेल्या वर्सा कितें केल्ले? गेल्या वर्सा सुट्टांचे केले. सुट्टांचे केल्ले. आता हे डेकोरेशन करता पळय आता फुडल्या वर्सा कितें करतले ते केन्ना चित्ता तुम्ही? आम्ही 3 महिन्या पयलीं 3 महिन्या पयलीं चित्ता. ओके. तशी आमका तयारी करची पडटा न्हू, मागीर आमी तयारी करता. कमीत कमी 2 पिढी झाल्या. 2 पिढी झाले. 2-3 पिढी झाली. पहिलीची चवथ आणि आताची चवथ कसो फरक दिसता तुमका? पहिली महागाई तर तितली नसली, आता सगळीकडे महागाई वाढलेली आसा. आता भुरगे इको फ्रेंडली असे करतात आणि काही जण खंय तरी प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्त्यो हाडटात आणि प्लास्टिक जे बाजारात मिळतात त्याचे डेकोरेशन करतात. त्याचेर तुमचे कितें म्हणणे? त्या काळात उपलब्ध असले काय नासले? त्या काळात प्लास्टिक पॅरिसचे नासले, पण आम्ही पहिलेपासून आमचे मातीचीच गणपती हा. आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस वापराना. ओके. त्यांना चवथ साजरी करताना काय अडचणी येताले? ना, काय अडचण ना? काय अडचण. ओके. आता गणपती कितले दीस असता तुमचो? आमचो वार्षिक 5 दिवस. 5 दिवस.